ओय चाल लवकर घरी, मी घ्यायला आलाय तुले. काय कोण आहे तू? मी काय ओळखत नाही तुले. काय काही पण बोलतीये का? नवरा आहे ना तुझा? नवरा होता रे तू, आता कोणीच नाही माया. काय काही पण बोलतीये का? चाल ना घरी, तुला घ्यायला आलाय ना मी. मी काय आता येणार नाही. तू माया कोणीच नाही, मी तुझी कोणीच नाही. चल निघ इथून. हे पाय मजाक करू नको. चल बॅग भर आणि चाल घरी. नाही सांगितलं ना रे तुले. मी काय तुला ओळखत नाही. चाल निघ इथून. चाल ना तू. आता मी काय दारू पिणार नाही. हे पाय तू आता दारू पे की लोकांचे मूत पे, मला काय घेणं देणं नाही. चाल निघ इथून. चाल ना, आता मी काय दारू पिणार नाही. शपथ तू ये. हे पाय तू आता दारू पी की विष पी, मला काय घेणं देणं नाही. काय पण बोलतेय का? मामी काय दिसत नाहीये. मामी कुठे गेली? थांब तू, मी आणते माझ्या मायले बोलून. मावा तो बेवडा आलाय घ्याले मले. हाव का? जाजू नको बेटा तू, नाही सांगतो तेले. न्यायच्या वक्ती कसं गोड गोड बोलतो तो, नंतर मग प्याले लागतो. हाव ना, माहिती ना मला माय. मुंगी बनून साखर खात होतो. माहिती बेटा मले, लय कांडी आहे तू चाल बेटा, दाखवते मी सत्राच्या भावाची. हा काय गोट आहे म्हटलं, कसं काही नाही झालं. अरे मामी आले का? नमस्कार मामी, या ना बसा ना. माहिती आहे ना मला गोड बोलून कसा काढतो तू. पण मी पण शांताबाई आहे ना बेटा, दाखवते ना तुला. तुम्ही कोण आहे? मी काय ओळखत नाही तुम्हाला. जा तुम्ही इथून. गलती झाली मामी मायाने, आता मी काय पिणार नाही दारू. हे पा आता तुम्ही दारू प्या की लोकांचे मूत प्या, आम्हाला काय घेणं देणं नाही. मी आता माया पोरीले तुमच्या सोबत पाठवणार नाही. का हो मामी, कधी मधी तर पितो मी, त्यात पण तुम्ही असं करताय. काय बोलतोय? कधी मधी पितो? रोज तो पितो. उठला की चालला, उठला की चालला. 2 एकर वावर विकून टाकलं ना बेवड्या, पिऊन पिऊन. मी काय तुझ्या सोबत येणार नाही. जाय तू इकडून. मावर विश्वास करा आता, मी काय पेणार नाही. गलती झाली मायकन. हे आता खूप वेळा सांगितलंय तुम्ही ना, पण तुमचे ते झाले. मामी आता मी पिणार नाही, गलती झाली मायकन. हे आता किती वेळा बोलले तुम्ही, पण तुमचे ते झाले. मी आता माया मुलीला पाठवणार नाही. एक काम करा, माया मुलीला फारकती देऊन द्या आणि आता विषय संपवा. काय काय बोलताय तुम्ही? हा, माया मुलीला फारकती देऊन द्या, मग तुम्ही दारू प्या की लोकांच्या मूत प्या, मला काय घेणं देणं नाही. हा शांताराम कोण आहे भडवा? त्याने माझ्या संसारात आग लावली आहे. हा काय पण बोलताय का? मी का बरं देऊ फारकती? मी तर घ्यायला आलाय ना तुमच्या पोरले. माई पोर येणार नाही आता, नाही सांगलं ना तुम्हाला. जा आता. मी सांगितलं ना तुम्हाला, आता मी पिणार नाही ना दारू. तू काय असं ऐकणार नाही. थांब, आता मी 4 लोकांना बोलणं आणते. होय चाल नव तू काय ऐकतो तुझ्या मायचं? जाय रे तू काय बोलला होता की मी दारू सोडू शकत नाही. एक टाइम आला की तुला सोडेन, पण दारू काय सोडणार नाही. अरे ते तर मी मजाक मध्ये बोललो होतं, तू न काय इतकं मनावर घेतलं. या या शांताराम भाऊ, चोंगा भाऊ, या बसा. हा शांताराम भाऊ बोला, तुमच्या भाषामध्ये आले. हा, कसं येणं आलं तुमच्या? काबा आले? अच्छा, हा आहे का तो शांताराम आग लावणारा? थांबा हो बेटा, माझे वाईट दिवस चालू आहे, तर तुम्ही पण मजा घेऊन घ्या. मी माझ्या बायकोले घ्यायला आलाय. मनमन तशी दारू पिता आणि तमाशे करता आणि बोलता बायकोले घ्यायला आलाय. तुम्हाला लाज नाही वाटत का हो? चांगली 4 एकर जमीन होती, विकून टाकली. चांगली चांगली पोरची जिंदगी बर्बाद करून टाकली तुम्ही ना. हे कसं, तुम्ही जवाई आहे म्हणून मी काय जास्त बोलत नाहीये. तुमच्या जागी जे दुसरं असलं असतं ना, चपलाने मारलं असतं त्याले. हा काय पण बोलताय का? म्हणजे मी दारू पितोय तर मला चपलाने आणणार का तुम्ही? मग काय पूजा करतील का तुझी बेवड्या? तुम्हाला समजायला पाहिजे, लोकांना पोरी भेटता नाहीये. तुम्हाला सोन्यासारखी पोर भेटली तर तुम्ही नाटकं करताय. 1 एकरमधून 2 एकर विकून टाकली म्हणजे तुम्हाला चांगलाच नाद लागला दारूचा. ते आम्हाला आता काय माहित नाहीये. तुम्ही तिले फारकती देऊन टाका, आम्ही तिच्याकरता चांगला मुलगा बघू आता. हा काही पण बोलताय का? मी का बरं फारकती देऊ तिले? मी तर घ्यायला आलाय ना. ते पोर नाही म्हणते ना तुमच्या सोबत यायचं. तुम्हाला किती दाव सांगितलंय, मूत पिऊ नका, मूत पिऊ नका. तुम्ही काय ऐकताय का? तुम्ही आता सगळं सोडा आणि तिले फारकती देऊन टाका. तुम्हाला कितलं बी समजवलं तर तुमची गू खायची सवय काय जाणार नाही. बोलून घ्या साला हो, तुमचे दिवस चालू आहे. तुम्ही ना काय केले नाही असणार शोक. मला माहिती ना तुमच्या गांड्याखाली किती आणणार आहे. गलती झाली ना मायकन. आता तुमचे काय हात जोडून घेऊ, पाया पडून घेऊ मी. एक चान्स तर द्या मला. इतकी काय मोठी गलती केली मी ना. गलती? गुन्हा केलाय तू ना, गुन्हा. मी काय म्हणते शांताराम भाऊ, या बेवड्याचं काय ऐकू नका. आणि तू रे आत्ताच्या आता फारकती दे माझ्या मुलीले. शांताराम भाऊ तुम्ही पण त्याचा असा विचार करणार का? मी तुम्हाला सांगतोय ना, मला एक चान्स द्या, मी सुधरून दाखवतो. कसं आहे माहितीये का, आपल्या घरी पण जवान मुलगी बसलीये. तुम्ही किती दिवस हिला घरी बसवणार आहे? लोक काय बोलतील? तुम्ही ऐका, एक चान्स द्या त्याले, तो सुधरून दाखवतो तुम्हाला. बरं तुम्ही इतके बोलताय तर एक चान्स देते. आणि बेटा तू पण ऐकून घे. आता जर त्याने दारू पिली
तर तू डायरेक्ट बेग धरून आपल्या घरी ये.